साधारणतः 10 मिनिटात आपण वरती आलेलो आहे मंडळी. प्राचीन अशी बौद्ध लेणी बघायला मिळते. अशी लोक आलीत कुठून कुठून. थंड पाणी दे मला, हे पाणी पकड. अरे मग घ्यायचंच नव्हतं. मी आलो आहे ते म्हणजे गंधार पाळलेल्या ज्या लेण्या आहेत त्या गंधार पाळलेल्या लेण्या बघायला. जय भीम, नवबुद्धाय, जय महाराष्ट्र मंडळी. आज महाडमध्ये आलेलो आहोत. महाड एक शहर आहे किंवा असं एक गाव आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुण्य झालेली ही भूमी आहे. आणि याच महाडमध्ये मी आलो आहे ते म्हणजे हजारो वर्ष जुन्या अशा या गंधार पाळलेल्या ज्या लेण्या आहेत त्या गंधार पाळलेल्या लेण्या बघायला. मंडळी, बुद्धांचा इतिहास, महाराष्ट्र तसेच आपला अखंड भारत या भारतामध्ये जागोजागी आहे. चालताना सुद्धा आपल्याला इथे मध्ये मध्ये छोटे छोटे स्तूप दिसत आहे. त्या गंधारपालेची माहिती थोडक्यात का होईना पण आज आपण या व्हिडिओमार्फत समजून घेऊया. सुरू करूया हा ब्लॉग. गंधारपाले लेणी, नवबुद्धाय. हे आहेत मंडळी स्तूप छोटे छोटे आणि हे स्तूपाचं स्ट्रक्चर आहे. साधारणतः 2500 वर्ष जुना हा इतिहास आहे मंडळी. प्राचीन स्मारक असलेलं गंधारपाले लेणी. जागोजागी आपल्याला चालताना असे बौद्ध स्तूप दिसत आहेत. सर्वात पुढे जाऊ आपण वरती टॉपला तेव्हा आपल्याला चैत्यगृह आणि जे भिक्षू असायचे किंवा भंते असायचे त्या भंतेला राहण्याची व्यवस्था. मंडळी, लेणी ही महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतामध्ये बांधली जायची. त्याचा उपयोगच हा होता की वर्षावास. वर्षावास म्हणजे जेव्हा जेव्हा मोठ्या मुसळधार पाऊस चालू व्हायचा, साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या पावसाळ्याच्या वेळेला जे भंते होते, जे भिक्खूगण होते ते असे महाराष्ट्रभर किंवा भारतभर असे भटकंती नाही करायचे किंवा ते धम्माचा प्रसार अर्थात बौद्ध धम्माचा प्रसार करत नव्हते. परंतु जेव्हा ते पाऊस असायचा तेव्हा वर्षावासाच्या निमित्त ते सर्व या अशा बुद्ध लेण्यांमध्ये थांबायचे. बुद्ध लेण्या ह्या पुण्यामध्ये आहेत, नाशिकमध्ये आहेत. एवढंच नाही तर शहरासारख्या जागी अर्थात मुंबईमध्ये सुद्धा कान्हेरी लेणी आहे, जोगेश्वरी लेणी आहे, महाकाली लेणी आहे. त्यासुद्धा तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असेल तर नक्की बघा. आणि आपण पाहत आहोत ती म्हणजे गंधारपाले लेणी. साधारणतः मंडळी कमीच पायऱ्यात, एवढं जास्त नाही आहे. परंतु लेण्या बघण्यासाठी या अशा पायऱ्या चढाव्याच लागतात. लेण्यांचा हा परिसर असतो तो एकदम टॉपला नसतो, मध्येच कोरला जातात. कारण जे भंतेगण असतात त्यांना राहण्याची सोय अर्थात वर्षावास सांगितल्याप्रमाणे पावसामध्ये त्यांना राहण्याची सोय केलेली असायची. त्यामुळे ह्या लेण्या कोरल्या जायच्या. तब्बल 2500 वर्ष जुना हा इतिहास मंडळी आपल्या महाराष्ट्रात या महाडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. महाड एक असं गाव मंडळी, असं शहर, अशी सिटी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडसुद्धा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पावन केलेली अशी 14 तळेसुद्धा आपल्याला या महाडमध्ये बघायला मिळतात. आणि हा समोर जो हायवे दिसतोय तो आहे इथे मुंबई, हा एक गोवा, मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे. साधारणतः 10 मिनिटात आपण वरती आलेलो आहे मंडळी. हा तो मार्ग आहे. कमलभाई येतात आपले 360 घेऊन आणि हा मार्ग असा वरती आलो आपल्याला ही प्राचीन अशी बौद्ध लेणी बघायला मिळते. मी आता वरती जात नाही पण तुम्हाला किती वरती बघा कोरलेलं आहे तेव्हाचं ब्राह्मी लिपीतलं. आणि तिथे पाण्याचं टाकं आहे. पाण्याचं टाकं आहे हो. कडकिल्ल्यावर असताना त्याला पान टाकं बोलतात. आणि बौद्ध परंपरेनुसार, बौद्ध संस्कृतीनुसार जे टाकं असतं ना त्याला पानकोड बोलतात. पानकोड. आणि कसं आहे बघा, प्रत्येक लेणीच्या खाली एक एक थंड पाणी दे मला. हे पकड असं. मग हे का घेतलं? असंच पकड. हे असे हे अशी लोक आहेत. हे अशी लोक आलीत कुठून कुठून. थंड पाणी दे मला, हे पाणी पकड. अरे मग घ्यायचंच नव्हतं. जरा पकडतोस दोन्ही पण संपवायला माणूस काही कमी नाही करणार. हो 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 हो, एक नंबर स्तूप आहे मंडळी. म्हणजे बघा वरती पण आहेत, वरती पण आहे पूर्ण. इकडे बंद केलं आहे त्या लोकांनी जायला गव्हर्नमेंटने. आणि हा एक स्तूप आहे मोठा. आता आपण डायरेक्ट वरती जाऊया.